टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चा ही राजकारणाची होत असते। नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा, भेडसावणाऱ्या समस्या यावर चर्चा करण्यापेक्षा कोणत्या नेते आणि त्यांचा परिवार यांचाच उदो चालल्याचं चित्र आजूबाजूला पाहायला मिळतं। नेत्यानंतर त्यांची मुलं राजकारणाचा वारसा चालवतात, त्यामुळे कार्यकर्ते सतरंजी उचलायला असतात। ही खोचक टीका अनेकदा खरी वाटते। नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात घराणेशाहीचं वर्चस्व दिसून आलं आहे। एका अभ्यासानुसार महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात वारसाप्रधान नेत्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे। एकूण 433 लोकप्रतिनिधींपैकी 108 जण 25% कुटुंबीय राजकीय पार्श्वभूमीतून उदयास आलेले आहेत। पूर्वी उत्तर भारत यासाठी ओळखला जायचा, पण आता महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे, त्यामुळे निवडणुकांमध्ये घराण्यांचं वजन वाढलं असून नव्या चेहऱ्यांना संधी मर्यादित झाल्याचंही चित्र दिसतंय। उत्तर प्रदेश आणि बिहारचे स्थान: उत्तर प्रदेशात 613 प्रतिनिधींपैकी 133 21.69% आणि बिहारमध्ये 374 पैकी 89 23.79% नेते कुटुंब परंपरेच्या जोरावर सत्तेत आहेत। हे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा थोडं कमी असलं तरी या राज्यातही राजघराणीचं प्राबल्य दिसतंय, त्यामुळे उत्तर भारतातील राजकारणावर घराणेशाहीचा ठसा अधिक गडद झाला असून स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय राजकारणापर्यंत प्रभाव टिकवला जात असल्याचं रिसर्चमध्ये समोर आलं आहे। भारतीय जनता पक्षात भाजप एकूण 387 प्रतिनिधींपैकी केवळ 18.62% 72 जण घराणेशाहीतून आहेत, जे अपेक्षेपेक्षा कमी आहेत। उलट काँग्रेसमध्ये 857 पैकी 285 33.25% नेते कुटुंबीय वारसानं सत्तेत आले आहेत। समाजवादी पक्षात सपा हे प्रमाण 34.81% आणि जनता दल यू मध्ये 34.57% आहे। यातून पक्षांच्या धोरणातील विरोधाभास दिसतो। जेव्हा ते घराणेशाहीवर टीका करतात तेव्हा स्वतःच्या रांगेतही तीच पद्धत दिसत असल्याचं अहवालात म्हटलंय। काँग्रेसमध्ये नेहरू गांधी घराण्याचं वर्चस्व अटळ आहे। सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार असून त्यांचे पुत्र राहुल गांधी रायबरेलीचे लोकसभेत प्रतिनिधी आणि विरोधी पक्ष नेते आहेत। मुलगी प्रियंका गांधी पक्षाच्या महासचिव व कार्यकारिणी सदस्य आहेत। इंदिरा राजू यांच्या वारशानं सुरू झालेली ही साखळी सतत टीकेचं केंद्र आहे, ज्यामुळे काँग्रेसच्या घराणेशाहीला राष्ट्रीय पातळीवर आव्हान मिळताना दिसतंय, असं अहवालात म्हटलं आहे। घराणेशाहीला निवडणूक मुद्दा बनवणारे पक्ष स्वतः त्यांच्या जाळ्यात अडकलेत। हा अभ्यास विद्यमान खासदार आमदारांवर आधारित आहे, त्यामुळे राजकीय लोकशाहीच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। नव्या पिढीला संधी देण्याच्या दाव्यामुळे घराणेप्रधान व्यवस्था बदलण्याची गरज जनसामान्यातून व्यक्त होत आहे। महाराष्ट्रासह उत्तर भारतात हे प्रमाण वाढल्यानं राजकारण अधिक केंद्रीकृत आणि कुटुंब निर्भर होत असल्याचं चित्र दिसून येत आहे।